चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण वर्ग सातवीला नवीन स्कॉलरशिप यावर्षी आलेली आहे. या स्कॉलरशिपच्या या ठिकाणी गणितचा पहिला धडा, समसंख्या, विषम, मूळ, सहमूळ, जोडमूळ, त्रिकोणी, संयुक्त व रोमन संख्या चिन्ह हा जो पहिला गणिताचा धडा आहे त्यामधील स्वाध्याय 1.1 मधील सर्व गणिते आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. ठीक आहे. आता पहिला प्रश्न तुम्हाला सर्वांना या ठिकाणी दिसतोय, तर प्रश्न पहिला या ठिकाणी आपण समजून घेऊया. ओके, तर पहा प्रश्न पहिला सर्वांना या ठिकाणी दिसत आहे. आता या प्रश्नामध्ये काय सांगितले ते वाचून घेऊया आपण. पहा, क्रमशः 21 ते 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. तर पहा, 21 पासून 90 पर्यंतच्या या ठिकाणी नैसर्गिक संख्येची बेरीज करताना आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागेल, 1 ते 90 पर्यंत ज्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या ज्या आहेत 1 ते 90 पर्यंतच्या, त्यांची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. ठीक आहे. त्यांच्या बेरजेचं सूत्र काय, n कंसात n अधिक 1 आणि या ठिकाणी भागिले 2, हे सूत्र लक्षात ठेवायचं. मग आता 1 ते 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करण्यासाठी हे सूत्र आहे. त्याच्यात जर आपण किमती ठेवल्या, म्हणजे किमती काय ठेवायच्या, n म्हणजे या ठिकाणी आपण किती ठेवणार, 90, कंसात काय राहणार, 90 अधिक 1 91, कंस होणार बंद 2, बे 1 बे चोक 8, 1 उरेल, बेपंचे 10. या ठिकाणी 45 गुणिले आपल्याला काय करावं लागणार आहे, 91. तर आपण या ठिकाणी 45 गुणिले 91 हे शिल्लक राहिलं, आणि या दोघांचा जर गुणाकार करून घेतला आपण तर तो येईल 4095. किती येईल, 4000. आता लक्षात घ्या, विचारलंय काय, 21 ते 90 पर्यंत विचारले, आणि आपण ही किती काढली, 1 ते 90 पर्यंत. आता काय करायचं, आपण 1 ते 20 पर्यंतची या ठिकाणी नैसर्गिक संख्येची बेरीज काढून घेऊया आणि ती याच्यामधून वजा करूया. तर आता या ठिकाणी लक्षात घ्या, 1 ते 20 पर्यंतच्या जे नैसर्गिक संख्येची बेरीज करायची असेल तर हेच सूत्र आहे, n कंसात n अधिक 1 भागिले 2. n म्हणजे किती येणार आता इथं, 20, आणि या ठिकाणी 20 आणि 1 या ठिकाणी 21, कंस बंद भागिले 2, बे 1 बे बेंदाई 20, आणि 21 गुणिले 10 म्हणजे 210. इथपर्यंत लक्षात आलं. आणि मग आता ही बेरीज झालेली 1 ते 20 पर्यंतच्या संख्येची, आणि ही आहे 1 ते 90 पर्यंतच्या संख्येची. विचारली किती, 21 ते 90, म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर आपलं या ठिकाणी फायनल उत्तर मिळून जाणार आहे. तर आपण करूया या दोघांची वजाबाकी. पहा, या ठिकाणी काय होईल मग, 4095 वजा 210. ठीक आहे. तर पहा, 5 शून्य या ठिकाणी 5च राहतील, 9 मधून 1 गेला 8 राहतील. आता हे 10 मधून 2 जात नाही, 0 मधून जात नाही, तिथं 10 करा, इथं 3 करा, 10तून 2 गेले 8 राहतील, आणि 3ला 3 राहतील. तर पहा, 3885 हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. पहा, अशा पद्धतीने असा प्रश्न आपण सोडू शकतो. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 2 स्क्रीनवर सर्वांना दिसतोय. 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या विचारलेल्या आहेत आपल्याला. तर लक्षात घ्या, जोडमूळ संख्या म्हणजे काय, जोडमूळ संख्या म्हणजे काय हे आपल्याला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. ज्यांना माहीत आहे त्यांना ह्या जोडमूळ संख्येच्या जोड्या काढता येतील. तर पहा, जोडमूळ संख्येच्या 1 ते 100 मध्ये 8 जोड्या असतात. किती असतात, 8. जोडमूळ संख्या म्हणजे काय, एक वेळ सांगतो, ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो, कितीचा, 2चा फरक असतो, त्याला म्हणायचं जोडमूळ संख्या. दोन मूळ संख्येमध्ये 2चा फरक. आता जोडमूळ संख्येच्या जोड्या कुठल्या आहेत, तर पहा, पहिली जोडी 3 5, दुसरी जोडी 5 7, तिसरी जोडी असणार आहे 11 13, चौथी जोडी असणार आहे 17 19, त्यानंतरची जोडी असणार आहे 29 31, त्यानंतर असणार आहे 41 43,
किती झाल्या 1 2 3 4 5 6 झाल्या. पहा आता 7वी जोडी या ठिकाणी 59 61 आणि 8वी जोडी काय असेल ती तुम्ही कमेंट करायची. काय करायची? कमेंटमध्ये उत्तर द्यायचं. ठीक आहे. तर 8व्या जोडीला तुम्ही उत्तर करा. मी सर्वांचं उत्तर पाहणार आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 3 नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिसतोय सर्वांना. इथे विचारलंय x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर 17ने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती असं विचारलेलं आपल्याला. तर इथं एक गोष्ट लक्षात घ्या. x ही 17ने निशेष भाग जाणारी कशी संख्या आहे? विषम आहे. ही कशी आहे? x विषम आहे. जर यामध्ये आपण +17 केले, एकदा +17 केले तर ही काय मिळणार आहे आपल्याला? पहिली समसंख्या मिळणार आहे. समसंख्या. इथपर्यंत लक्षात आलं. तर आपल्याला विचारलं की तुम्ही दुसरी विचारली, म्हणून काय करायचं? दुसरी काढण्यासाठी संख्या काय करावं लागेल आपल्याला? याच्यामध्ये काय मिळवावं लागेल? 17 गुणिले 2. ठीक आहे. तर आपण 17 दोन्ही 34 म्हणजे x अधिक 17 अधिक 34. त्याला 2 ने का गुणलं? कारण 2 समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. पुढील समसंख्या मिळवायची असली तर 2 ने या ठिकाणी असते, त्यामुळं आपण 2 ने गुणलं. 17 दोन्ही किती झाले? 34 लिहिले. या दोघांची बेरीज जर करून घेतली तर ही येईल पहा x. एक मिनिट. तर पहा ही बेरीज येईल x अधिक 17 आणि 34 या ठिकाणी येतील 51 आणि ही असणारी आपली या ठिकाणी एक्सच्या नंतरची दुसरी समसंख्या. पहिली समसंख्या विचारली असेल तर काय असते? x अधिक 17 आणि या ठिकाणी दुसरी समसंख्या विचारली असेल तर ती असेल x अधिक 51. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ओके. चला पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 इथे विचारलंय पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरीजेपेक्षा 44 ने कशी आहे? जास्त आहे. तर मुळामध्ये लक्षात घ्या 1 ते 25 पर्यंत मधील मूळ संख्यांची आपल्याला अगोदर बेरीज लक्षात घ्यावी लागणार आहे. तर पहा सर्वात अगोदर 1 ते 25 मधील मूळ संख्या किती आहेत? मधील मूळ संख्या ज्या आहेत त्या आहेत 9. किती आहेत? 9. इथपर्यंत लक्षात आलं. तर पहा या ठिकाणी हे लक्षात आलं 1 ते 25 मध्ये 9 मूळ संख्या. तर कुठल्या कुठल्या आहेत? तर पहा 3 5 7 त्यानंतर 11 13 17 19 23 29. तर पहा 3 6 आणि 3 9. आता यांची जर बेरीज केली तर ती 100 येते. किती येते? 100. आता लक्षात घ्या काय म्हणते. पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांची बेरीज 1 ते 50 मधील मूळ संख्यांच्या बेरीजेपेक्षा 44 ने जास्त आहे? तर आता ही जे ऑप्शन दिलेत यामधील कुठल्या ऑप्शनची बेरीज आता 1 ते 25 मधील मूळ संख्येची बेरीज किती आली आपली? 100 आणि जोडमूळ संख्याची बेरीज कितीने जास्त येणार आहे? 44 ने. याचा अर्थ यापैकी कुठल्या अशा जोडमूळ संख्या आहेत की ज्यांची बेरीज याच्यापेक्षा 44 जास्त आहे, म्हणजे 144 येईल. किती येईल? 100 पेक्षा 44 ने जास्त आहे. याचा अर्थ बेरीज किती यायला पाहिजे? 144. अशी या ठिकाणी आपल्याला जोडी शोधायची आहे. तर ती ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. पहा 71 अधिक 73 दोघांची बेरीज केली तर 144 येते. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर बरोबर असणार आहे. ओके. चला पुढे जाऊया. पहा प्रश्न क्रमांक 5 आपला सुरू आहे. तर 5व्या प्रश्नामध्ये काय सांगितले? 1 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत, 1 नाही 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकाची अदलाबदल केल्यास मूळ संख्या मिळेल? म्हणजे लक्षात येते अशा किती मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकाची जर अदलाबदल केली तर परत मूळ संख्या मिळते. उदाहरणार्थ लक्षात घ्या 11 पासून, आता इथं लक्षात घ्या 11 ही मूळ संख्या आहे, तर यांच्या जर अंकाची अदलाबदल केली तर 11च मिळतील. म्हणजे अशा किती मूळ संख्या आहेत त्या आपल्याला शोधायच्यात की त्यांच्या अंकाची जर अदलाबदल केली तरी मूळ संख्या
मिळते. तर एक झाली. पुढे त्यानंतर 31 किती 31 13 पण होईल. तर आता 31चं इथं 13 झालं, 13चं किती झालं 31 झालं. किती झाल्या संख्या 3. ओके. आता परत आता झालं 3. अजून कुठली संख्या असेल तर ती पहा 73. काय बनते 37. काय बनते 37. 37 झाल्याच्या नंतर हे जर 37 या ठिकाणी ठेवले तर इथं 73 पण होईल. ओके. त्यानंतर 37च्या नंतर कुठली मूळ संख्या मिळेल आपल्याला 17. तर 17चं पण या ठिकाणी 71 होईल. 71ची काय होईल 17 होईल. लक्षात येते. ही एक जोडी मिळेल. पुढे आपल्याला या ठिकाणी 79चं होईल 97 आणि 97चं होईल 79. लक्षात येते. तर पहा अशा ह्या जोड्या बनतील. तर पहा किती मूळ संख्या आहेत. तर पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 किती आहेत 9. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर पाहायला मिळते. परत 9 आणि इकडले 9 परत 18 असं लिहायचं नाही. तर याचं उत्तर काय नाही 9. ओके. पुढील प्रश्नाकडे येऊया. चला प्रश्न क्रमांक 6. 3 क्रमावर विषम संख्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे y. बरोबर आहे. त्यातील सर्वात मोठी संख्या मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. तर पहा या ठिकाणी आपल्याला 3 क्रमावर संख्या ज्या आहेत संख्यांची बेरीज किती दिली y. किती दिली y हे लक्षात घ्या. तर सर्वात मोठी जी विषम संख्या आहे काय आहे सर्वात मोठी विषम संख्या लक्षात घ्या. y ही सर्वात मोठी y/3 अधिक 2 ही असेल. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला समसंख्या काढायची. मग त्यानंतर ची समसंख्या. आता ही विषम संख्या मग समसंख्या करायची म्हणल्या याच्यात किती ऍड करावं लागेल 1. म्हणजेच काय होईल y/3 अधिक 2 अधिक 1 बरोबर y/ या ठिकाणी अधिक 3 ही या ठिकाणी त्यानंतरची समसंख्या असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ऑप्शन क्रमांक किती मध्ये उत्तर पाहायला मिळते आपल्याला तर ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही. तर जोडी नाही म्हणते. लक्ष द्या. सहमूळ संख्या म्हणजे काय हे आपल्याला सहमूळ संख्या म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ज्यांना माहित असेल त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी येऊन जाईल. ओके. तर सहमूळ संख्या म्हणजे लक्षात घ्यायचं की ज्या संख्या असतात त्यामध्ये एक व्यतिरिक्त सामायिक अवयव नसतो. बरोबर आहे. आणि एक शिवाय अनेक सामायिक अवयव यामध्ये कुठल्या याच्यामध्ये आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. तर ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी आपलं येणार आहे. लक्षात आलं. ज्या 2 संख्या दिलेल्या असतात त्यामध्ये एक शिवाय म्हणजे एक व्यतिरिक्त अन्य सामायिक अवयव नसतो. लक्षात येईल. सहमूळ संख्या म्हणजे आणि याच्यामध्ये एक शिवाय अनेक सामायिक अवयव आहेत म्हणून याचा ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. तर लक्षात घ्या सहमूळ संख्या म्हणजे काय एकदा वाचून घ्या. चला पुढील प्रश्नाकडे वळूया.
पहा प्रश्न क्रमांक 8. 8व्या प्रश्नामध्ये पी ही एक समसंख्या आहे आणि त्यापुढील आपल्याला 39वी समसंख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा पी ही जर समसंख्या असेल आणि त्याच्या पुढची आपल्याला 39वी म्हणजे आता पी ही समसंख्या आहे आणि यापुढील आपल्याला किती विचारली 39 म्हणजेच आपण याला प्लस 39 नंबर जे काढायची म्हणल्यानंतर आपण याला असं लिहू शकतो 39 गुणिले 2. असंच का केलं कारण दोन समसंख्येमध्ये कितीचा फरक असतो प्रत्येक आता समजा 2 4 6 तर या समसंख्येमध्ये कितीचा फरक आहे 2 2चा म्हणून 39वी काढायची म्हणून त्याला 2 ने आपण गुणलेलं आहे. आता लिहूया पी अधिक 9 दोन्ही 18 हातचा येईल 1 3 दोन्ही 6 आणि 1 7. त्या ठिकाणी पीच्या नंतरवी 39वी समसंख्या असणार आहे पी अधिक 78 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. लक्षात येते. पहा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण नवीन सिलेबसनुसार 4थी आणि 7वी या दोन्ही वर्गाचा सिलेबस या चॅनलवर अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे प्ले स्टोअरला तर तेही तुम्ही डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे किंवा जर ऑनलाईन नवोदयची तयारी कोणी करत असेल तुमच्या ओळखीचे जवळपास तर त्यांना तुम्ही या ठिकाणी हे ॲप सजेस्ट करू शकता. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 9. 9व्या प्रश्नामध्ये काय सांगितले पाहूया. पहा 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. या ठिकाणी आपल्याला 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 दिली आहे. तर त्यापैकी मधली संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर लक्षात घ्या मधली संख्या काढायची. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो मधली संख्या काढण्यासाठी आपण 3 विषम संख्यांची काय बेरीज आहे म्हणून या ठिकाणी 153 भागिले 3 असं जर केलं तर 3 1 3 3 5 15 होईल आणि 3 1 3 51 ही या ठिकाणी मधली संख्या मिळेल आपल्याला. लक्षात येते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 10. या ठिकाणी 10 नंबरचा प्रश्न सर्वांना दिसतोय. लक्षात घ्या सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांचा गुणाकार किती असं विचारले. ते लक्षात घ्या प्रश्न सोपा आहे. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या काय विचारले आपल्याला सर्वात लहान 2 अंकी संयुक्त आणि विषम हे महत्वाचे आहे. संयुक्त पण पाहिजे आणि विषम पण पाहिजे. सर्वात लहान 2 अंकी संख्या तर 10 आहे पण ही विषम आहे का नाही म्हणजे ही घेणार नाहीत आपण. ठीक आहे. आता संयुक्त संख्या 10 नंतर कोण आहे 12 आहे पण ही विषम आहे का नाही आहे. तर आपल्याला विषम पण पाहिजे आणि संयुक्त पण पाहिजे म्हणून आपण काय घेणार 2 अंकी सर्वात लहान संयुक्त विषम संख्या आहे 15. कोणती आहे 15. ही काय आहे सर्वात लहान पण आहे संयुक्त पण आहे आणि विषम पण आहे बरोबर आहे. आणि सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या पाहता सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या. आता पहा सम असलेली मूळ संख्या फक्त 2च आहे पण 2 लक्षात ठेवायचं आणि या दोघांचा काय विचारले आपल्याला गुणाकार किती आलेला आहे मग तो 30 ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळते. पहा गणित व्यवस्थित वाचलं तर आपल्याला समजत असते त्यामुळे व्यवस्थित वाचून घ्यायचं नंतर उत्तर काढायचं. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 11. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांच्यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो हे आपल्याला विचारले. तर सर्वात अगोदर
21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आपल्याला करून घ्यायची. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या 21 ते 30 मधील मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? ते आहेत 23, 29 या दोघांची आपल्याला करायची आहे बेरीज. तर ती बेरीज किती आली आपली? 52. किती आलेली? 52 आली बेरीज. व संयुक्त संख्यांची बेरीज. आता आपल्याला संयुक्त संख्या घ्यायची. आता 21 ते 30 मधील संयुक्त संख्यांची बेरीज. कुठल्या? संयुक्त संख्यांची बेरीज. आता संयुक्त संख्या मूळ सोडून बाकीच्या उरलेल्या सर्व संयुक्त संख्या असतात. त्यात काय येतात? 21, 22, त्यानंतर 24, 25, 26, 27, 28 आणि 30 या सर्वांची जर बेरीज केली तर ती बेरीज येईल 203. किती येईल? 203. आणि यांच्यातील फरक असं म्हणजे हे 203 आणि 52 यांचा फरक म्हणजे या दोघांची काय करायची? वजाबाकी. 203 वजा 52 एक उरेल, इथं 5 उरतील, इथं 1 उरेल. किती आलं उत्तर? 151. आणि विचारले पुढील पैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? म्हणजे आलेलं जे उत्तर आहे 151 याला 1, 2, 3, 4 या संख्येपैकी कोणत्या संख्येने भाग जातो असं विचारलेलं आहे. ओके. तर आता 151 ला कितीने भाग जाईल? 151 ने 1 म्हणजे ऑप्शन हे तर आपलं कन्फर्म आहे. ओके. आता लक्षात आलं. आता दुसऱ्या संख्येने जातो का? 3 ने 3 ची कसोटी पाठ पाहिजे. पहा कसोट्या पण तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. 7 ने भाग जातो का? ते एकदा चेक करायचं. 17 ने. तर सर्व जर कसोट्या चेक केल्या तर फक्त ह्याच संख्येने भाग जातो म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्यांची नाही म्हणते? लक्षात घ्या, हा प्रश्न व्यवस्थित वाचायचा. जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2चा काय असतो? फरक. अशामध्ये मूळ संख्येमध्ये. लक्षात आलं? म्हणून आता लक्षात घ्या, जोडी ही जोडमूळ संख्यांची नाही असं विचारलं आपल्याला. आता पहा 11, 13 मध्ये आहे, 59, 61 मध्ये आहे, याच्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल आपलं. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला 13 नंबरचा प्रश्न. पुढील विधान जे आहेत ते वाचून योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. तर पहा पहिला ऑप्शन आहे 29, 31 या जोडमूळ संख्यांची जोडी आहे. अगदी बरोबर आहे. 29, 31 या सहमूळ संख्या आहेत. तर हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर 29, 31 या मूळ संख्या आहेत. अगदी बरोबर आहे. म्हणजेच अ, ब, क हे सर्वच विधान बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. लक्षात घ्या 14वा प्रश्न सुरू आहे. 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती आहे? फरक काढायचा, वर्ग काढायचा. पहा यानंतर येणारी 6वी समसंख्या अगोदर काढूया आपण. तर लक्षात घ्या, यानंतर येणारी पहिली आपल्याला समसंख्या काढायची असेल त्याच्यात एक ऍड करावं लागणार. म्हणजे ही येईल पहिली समसंख्या. कितवी? पहिली. ठीक आहे. यानंतर येणारी पहिली समसंख्या कितवी काढायची? 6वी. आता अजून कितवी काढावं लागणार? 5वी. म्हणजे 5 दोन्ही 10. ह्याच्यात 10 जर ऍड केले या ठिकाणी हे येणार आहे 6वी समसंख्या. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं? पहा
नंतर या संख्येनंतर 10वी विषम संख्या काढायची. आता दिलेली संख्या पण ऑलरेडी कशी आहे, विषमच आहे. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, याच्या पुढे जर 10वी विषम संख्या काढायची असेल तर 10 गुणिले 2 असं करावं लागेल. इथं प्लसचं चिन्ह असेल तर म्हणजे 20 ह्याच्यात ऍड करायचे. म्हणजेच काय होईल, ही संख्या मिळेल. ओके, ही किती मिळेल, 10वी विषम संख्या. कशी, विषम संख्या. इथपर्यंत लक्षात आलं. आणि त्यांचा फरकाचा वर्ग म्हणजे या दोघांचा जो काय करायचा आहे, फरक मूल्यावर वजाबाकी करायची या दोघांची. या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर ती येते 9. किती येते, फरक किती येतो, फरक 9 येतो. आणि 9चा वर्ग किती असतो, तो असतो 81. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर असणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 7वी स्कॉलरशिप मधील नवीन सिलेबसनुसार हा पहिला धडा, पहिल्या धड्यातील स्वाध्याय 1.1 पाहत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी एक वेळेस लाईक करायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायचं आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपला 15वा प्रश्न म्हणजेच या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न आहे. पहा, शेवटचा प्रश्न मी तुम्हाला समजून देत आहे. ओके, चल. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो. आता लक्षात घ्या, हे 50 आहेत, बरोबर आहे. याच्या आधीच्या संख्या इकडं लिहूया आणि नंतरच्या इकडे लिहूया. ठीक आहे, नंतर आणि ह्या आधी 3 संख्या लिहायच्यात आपल्याला. तर 50च्या आधीच्या 3 मूळ संख्या आपण लिहून घेऊया. कुठल्या कुठल्या येतील, तर 47, 43 आणि 41. काय होईल, 47, 43 आणि 41 लिहिल्या. नंतरच्या लिहिल्या तर काय येतील, 53, 59, 61. या तिघांची जर बेरीज केली तर ती येते 131. या तिघांची जर बेरीज केली तर येते 173. ओके, विचारलंय काय, 3 मूळ संख्यांची बेरीज, यांच्यातील फरक विचारलाय. फरक म्हणलं या दोघांची काय करायची, वजाबाकी घेऊया करून. पहा, 173 वजा 131. पहा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 2 या ठिकाणी 4 म्हणजे 42 आलं. किती आलं, 42. तर लक्षात घ्या, पुढे आणखीन फरकाला कितीने निशेष भाग जातो असा प्रश्न आहे आपला. तर लक्षात घ्या, आता 42 या संख्येला कितीने भाग जातो, तर आपल्याला या ठिकाणी काय पाहिजेत, कसोट्या. काय, कसोट्या. ठीक आहे. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येईल 2 ने जातो, 3 ने जातो आणि 4 ने जातो. म्हणजेच 1 हे 2 आणि 3 7 ने या ठिकाणी जात नाही. म्हणजेच अ, ब आणि क, अ, ब आणि क या ठिकाणी भाग जातो. ठीक आहे. अ, ब ने, क, ड ने, अ, ड ने, अ, ब, ड ने. आता इथं लक्षात घ्या, अ, ब आणि ड या ठिकाणी इथं हे ऑप्शन या ठिकाणी हे इथं 4 असतील आणि इथे 7 असतील, बरं का. म्हणजे अ, ब आणि ड ने हे ऑप्शन या ठिकाणी अगदी बरोबर येईल. पण या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुमच्या लक्षात आलं असेल 2, 3 आणि 4 ने भाग जातो, मग हे ऑप्शन एकदा पुस्तकात तुम्ही चेक करून घेऊ शकता. ओके, पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 7वी स्कॉलरशिपचा पहिला धडा, त्यामधील पहिला स्वाध्याय, यामधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिली आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करायचं, शेअर करायचं आणि जर काही तुम्हाला आणखीन प्रॉब्लेम असेल तर कमेंट करायचं. चला, आता आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.